उन्हाळ्यातील लोकप्रिय रेसिपी आमरस पुरी पाहूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. सुरुवातीला पुरी बनवून घेऊ. पुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले, पाव वाटी मैदा आणि पाव वाटी रवा घेतला आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालू, पीठ मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घेऊ. पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आपण चपातीचं मळून घेतो त्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट असं पीठ मळलं आहे. थोडं लागेल तसं पाणी घातलं आणि पीठ मळलं आहे. शेवटी थोडंसं चमचाभर तेलाचा हात लावून पीठ मळून झाकून ठेवू थोडा वेळ. रवा वगैरे चांगला भिजला जाईल तोवर आमरस बनवून घेऊ. आमरस बनवण्यासाठी मी हापूस आंबे 4 घेतलेत तयार पिकलेले. आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आणि समोरचा देठाचा भाग आहे ना तो कापून घेऊ आणि आंब्याचे काप करून आतला जो आंब्याचा गर आहे ना तो काढून घेऊ. किंवा आंबे मऊ करून देठ काढून त्यांचा सर्व गर जो आहे ना तो काढून घेतला, भांड्यात पिळून घेतला तरीसुद्धा चालणार आहे. तर मी अशी देठं कापून घेतलीत पाहू शकता आणि आंब्याचे काप करून घेऊ आणि चमच्याने गर काढून घेऊ या पद्धतीने. किंवा अगदीच आंबे मऊ थोडेसे करून गर पिळून काढला तरीसुद्धा चालणार आहे. तर मी या पद्धतीने असे काप केले होते पाहू शकता. आणि आता चमच्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा जो आतला गर आहे ना तो काढून घेते. या पद्धतीने संपूर्ण गर मी काढून घेतला आहे. एक 4 आंब्याचा पाहू शकता. गर व्यवस्थित काढून घेतला आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये. त्यामध्ये थोडीशी साखर घातली, पाव वाटी घातली. तर आंब्याच्या चवीनुसार साखर घ्यायची. आंबा थोडा गोड असेल तर साखर कमी घातली तरीसुद्धा चालेल. मिक्सरला फिरवून घेतलं आहे पाहू शकता. मिक्सरला फिरवायचं आहे किंवा अगदीच रवीने घोटून घेतलं तरीसुद्धा खूप छान असा रस बनला जातो. त्या पातेल्यामध्ये काढून घेते. तर आपल्याला कसं घट्ट हवं आहे, सैल हवं आहे त्यानुसार बनवायचं आहे. तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे थंड आणि हा जो गर आहे ना तो मिक्स केला आहे पाहू शकता. यामध्ये थोडीशी पुन्हा साखर घातली. साधारण 4 आंब्यांसाठी मी अर्धी वाटी साखर घातली पाहू शकता. साखरेचं प्रमाण आपण आंब्याच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो आणि गरसुद्धा आपल्याला थोडा घट्ट हवा आहे, सैल हवा आहे त्यानुसार बनवू शकतो. थोडंसं मीठसुद्धा घालू. मीठ नक्की घालायचं आहे. आणि वेलची पूड अर्धा टीस्पून घालून घेऊ. वेलची जायफळ पूड घातली तरीसुद्धा चालणार आहे. अर्धा टीस्पून वेलची पूड घातली आणि मिक्स करून या ठिकाणी आपला मस्त असा आमरस बनवून तयार झाला आहे. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं. तर आवडीनुसार आपण पाणी किंवा अगदी दूधसुद्धा घालून हा जो गर आहे तो बनवला तरीसुद्धा चालणार आहे. आणि अगदी पटकन असा आपला आमरस बनवून तयार झाला आहे. तर हा आमरस थोडासा थंड करून फ्रीजमध्ये यावर थोडंसं तूप घालून खाण्यासाठी असा मस्त आपला पुरीसाठी चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा खूप छान असा बनला जातो. तर आमरस मी झाकून ठेवून दिला फ्रीजमध्ये आणि आता पुरी बनवायला घेऊ. तर जे पीठ मळून ठेवलं होतं ना तर थोडंसं पुन्हा मळून घेतलं पाहू शकता. याच्याने छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुरी लाटून घ्यायची. तर पुऱ्या खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, अशा मीडियम बनवून घ्यायच्यात. तयार पिठामध्ये एक 15 ते 16 पुऱ्या बनल्या होत्या 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये. तर या लाटून घ्यायच्यात किंवा मी अशा पुरी यंत्रामधून दाबून घेतल्या होत्या. खूप जास्त पातळ न दाबता अगदीच थोड्याशा जाडसर अशा दाबून घेतल्या होत्या. एकदम संपूर्ण दाबून घेतल्या तरीसुद्धा चालेल, परंतु आपल्याला थोड्याशा पसरवून ठेवायच्या आहेत जेणेकरून पुऱ्या एकमेकाला चिकटल्या जाणार नाहीत. या पद्धतीने पाहू शकता अशा संपूर्ण पुऱ्यासुद्धा मी दाबून घेतल्या होत्या. आणि तेलसुद्धा एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं आणि पटकन तळायला घेऊ. जास्त पुऱ्या बनवायच्या असतील ना तर ही पद्धत खूप चांगली आहे. असं आहे पापड पुरी यंत्रामधून पटकन पुऱ्या दाबून घेतल्या म्हणजे आपला जो लाटायचा वेळ आहे तो सुद्धा कमी होतो आणि वेळ वाचतो. सोबतच पुऱ्यासुद्धा एकसारख्या या पद्धतीने दाबल्या जातात आणि फुगायला पुरी मदत होते. तेल गरम झालं आहे. गरम तेलामध्येच पुऱ्या तळून घेऊ. तर अगदीच एक पुरी किंवा 2 ते 3 जरा पुऱ्या घातल्या ना तरीसुद्धा खूप छान या पद्धतीने होतात पाहू शकता. तेल चांगलं गरम केल्याने या पद्धतीने एक 2 पुऱ्या सोडून मी पुऱ्याच्या त्या तळायला घेतल्यात. एका बाजूने थोडीशी तयार झाली फुगली म्हणजे पुरी परतवून घ्यायची. या पद्धतीने अगदी सोनेरी रंगावर अशा तळून घेऊ.
गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडासा रवा घातला आहे आणि मैदा घातला आहे. यामुळे पुरी मऊ होते आणि कमी तेलकट अशी बनली जाते रव्यामुळे. या पद्धतीने नक्की पुरी बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. किंवा अगदीच ना थोड्याशा गोड पुऱ्या आवडत असतील ना, तर पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी पिठी साखरसुद्धा घातली ना तरीसुद्धा खूप छान अशा पुऱ्या होतात. तर अगदीच सणावाराला वगैरे अशा बनवताना ना थोडीशी पिठी साखर घालून जरी आपण पुऱ्या थोड्याशा बनवल्या तरीसुद्धा आमरस पुरीसोबत खाण्यासाठी ना पुऱ्या खूप छानच अशा होतात. तर मी आज घातली नव्हती पिठी साखर, पण आमरससोबत खाण्यासाठी थोडीशी पुरी ना गोड बनवली तरीसुद्धा खूप छानच होते. थोडीशी पिठी साखर घालून पीठ मळून. सोबत आपण आमरसमध्ये सुद्धा थोडीशी साखर वापरतोच. तर पाहू शकता मस्त अशा टम्म पुऱ्या फुगल्या गेल्यात. या पद्धतीनेच मी संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेतल्यात आणि तयार 1-2 वाटी पिठामध्ये 15 ते 16 मध्यम अशा आकाराच्या पुऱ्या बनल्या होत्या आणि अगदी कमी तेलकट अशाच टम्म फुगणाऱ्या पुऱ्या बनल्या होत्या. पुऱ्या ज्या आहेत त्या अगदीच सुरुवातीला थोड्याशा लाटून घेतल्या किंवा पुरी यंत्रातून दाबून घेतल्या म्हणजे पटपट अशा तळायला एकदा तेल गरम झालं म्हणजे पटपट तळता येतात आणि खूप छान अशा पुऱ्या फुगल्या जातात. तर या पद्धतीने संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतल्यात पाहू शकता आणि मस्त अशा अगदी जरासुद्धा तेल नाही अशा कमी तेलकट पुऱ्या बनल्या गेल्यात. अगदी टम्म अशा फुगलेल्या अजून मऊसूत अशाच पुऱ्या बनल्यात. आणि या ठिकाणी आपला आमरस आणि पुरी दोन्ही तयार आहेत. तर हा आमरस ना तयार झाल्यावर तो हवाबंद डब्यात ठेवला तरी चालतो. तर या आमरसामध्ये थोडेसे तूप किंवा दूध घातले ना म्हणजे आमरसामध्ये रंगात जो आहे ना बदल होत नाही. तर ही एक खूप महत्त्वाची टीप आणि चवही छान राहते यामध्ये थोडंसं दूध किंवा तूप घातल्यामुळे. तर ही साधी सोपी आमरस पुरी रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.